थांबा. जर तुमची रास मीन असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 17 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर आकाशात ग्रहांची एक अशी भीषण आणि दुर्मिळ हालचाल होणार आहे, जे गेले कित्येक दशकात पाहण्यात आली नव्हती. श्रावणातली हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी केवळ बदल घेऊन येत नाही, तर असं एक अदृश्य आणि अकल्पनीय खेळ सुरू होतोय, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जे लोक गेले कित्येक वर्ष एका एका पैशासाठी तळमळत होते, ज्यांच्या पाठीमागे शत्रूची सावट होती किंवा ज्यांना रात्रीची अज्ञात भीती पोखरत होती, त्यांच्यासाठी 17 ऑगस्टची रात्र एक नवा संदेश घेऊन येत आहे. पण सावध राहा. हा सुवर्णयोग जितका शक्तिशाली आहे ना, तितकाच तो धक्कादायक देखील आहे. जर तुम्ही एक लहानशी छोटीशी चूक केली, तर हाच योग तुमच्या आयुष्यात असा भूकंप आणू शकतो, जिथून परत येणं अशक्य होईल. आजच्या खास व्हिडिओमध्ये मी मीन राशीचे असे भीषण आणि धक्कादायक खुलासे करणारे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला नाही, तर आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमवाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण मीन रास आहे, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि हो श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की करा. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती, तीही कमेंट करायला अजिबातच विसरणार नाही. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेलायकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनो, दादांनो, श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवाच्या आशीर्वादाचा काळ. पण या वर्षाचा 17 ऑगस्ट हा साधा दिवस नाही. मीन रास ही जलतत्वाची रास मानली जाते, अथंग समुद्रासारखी शांत. पण जेव्हा समुद्रात उधळण येतं ना, तेव्हा या सर्व काही वाहून जातं. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात असंच एक वादळ येणार आहे. पण हे वादळ विनाशाचं नाही, तर प्रगतीचं आणि अफाट श्रीमंतीचं असणार आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असं वाटत होतं का, की कोणीतरी तुमची वाट रोखून धरली आहे? तुम्ही मेहनत खूप करताय, पण फळ मात्र शून्य मिळतंय. जर हो, तर तयार राहा, कारण तो अदृश्य अडथळा आता दूर होणार आहे. चला एकामागून एक जाणून घेऊया सविस्तर खुलासे. मीन राशीच्या मंडळींनो, पहिला आणि सर्वात मोठा खुलासा म्हणजे तुमच्या पाठीमागे असलेली नकर्मक ऊर्जेचा प्रभाव. गेले 7 ते 8 महिन्यात तुम्हाला अनेकदा कारण नसताना निराश आले असेल, डोके जड वाटत असेल, कामात उत्साह नसेल किंवा घरातलं वातावरण अचानक चिरघळत असेल. हा कोणताही योगयोग नव्हता, तुमच्या नकर्मक ऊर्जेची एक सावली होती. 17 ऑगस्ट नंतर ग्रहांचे भ्रमण अशा स्थितीत येत आहे, जिथे ही सर्व नकर्मक ऊर्जा एका फटक्यात नष्ट होईल. तुम्हाला स्वतःला आतून खूप हलकं, मोकळे आणि उत्साही वाटू लागेल. तुमच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे अचानक निघून गेल्याचा भास तुम्हाला नक्की होईल. दुसरा खुलासा तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आहे. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या राशीत सुवर्णयोग सक्रिय होत आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, व्यापार मंदवला असेल किंवा कर्जाचा डोंगर झाला असेल, तर आता अचानक धनाचा असा मार्ग मोकळा होईल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. अचानक मिळालेला वारसा हक्क, कितीही महिन्यापासून रखडलेली जुनी वसुली किंवा एखाद्या नवीन बिझनेस डीलद्वारे तुम्हाला थेट धन लाभ होईल. हा पैसा तुमच्या सर्व आर्थिक अडचणी एका फटक्यात दूर करेल. आता ऐका सर्वात धक्कादायक गोष्ट. तुमच्या वर्तुळात अगदी जवळच्या लोकांपैकी काही चेहरे असे, जे समोर चांगले बोलतात पण पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचे षड्यंत्र रचत होते. 17 ऑगस्ट नंतर महादेवाच्या कृपेने या सर्व गुप्त शत्रूंचा बुरखा फाटणार आहे. त्यांनी तुमच्यासाठी रचलेल्या खड्ड्यात ते स्वतः जाऊन पडतील. तुम्हाला त्यांच्या विरुद्ध काही करण्याची गरज पडणार नाही. नियती स्वतः त्यांचा कठोर हिशोब करेल आणि त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर आणेल. मीन राशीचे अनेक लोकांना रात्री अचानक डचकून जाग होण्याची, सतत वाईट स्वप्ने पडण्याची किंवा छातीत अकल्पनीय भीती वाटण्याची सवय असते. अनेकदा सर्व काही चांगले असूनही मन अव्यस्त होत राहतं. 17 ऑगस्टच्या ग्रहांच्या सकर्मक बदलामुळे ही मानसिक अस्थिरता पूर्णपणे गायब होईल. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल, मन शांत होईल आणि आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची तुमची क्षमता दुप्पट होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि प्रमोशन मंडळीनं किंवा पगाराची वाढीची अनेक दिवसापासून वाट पाहत असाल ना, तर हा काळ तुमचाच आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची किंवा सहकाऱ्यांशी असलेली सर्व जुने
मतभेद एका रात्रीत मिटतील. ज्यांना नोकरी नव्हती किंवा ज्यांचे जॉब इंटरव्ह्यू क्लिअर होत नव्हते त्यांना अचानक एका चांगल्या कंपनीकडून ऑफर लेटर येईल. तुमचे करिअर नवीन उंचावर पोहोचेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. जे लोक तुमच्याशी खोटे प्रेम करत होते, केवळ स्वार्थासाठी जोडले होते, ते अचानक स्वतःहून तुमच्या आयुष्यातून निघून जातील आणि जे तुमचे खरे हितचिंतक प्रामाणिक साथीदार आहेत ते तुमच्या अधिक जवळ येतील. नात्यामधील सर्व भ्रम संशय दूर होऊन सत्य परिस्थितीत स्पष्ट दिसेल. या श्रावणात मीन राशीच्या लोकांना काही विशेष आणि गूढ स्वप्ने पडतील. महादेवाचे मंदिर, वाहणारे पाणी, स्वच्छ दीप प्रज्वलन किंवा काही विशिष्ट चिन्हे तुम्हाला स्वप्नात वारंवार दिसू लागतील. हे साधे भास नसून साक्षात निसर्गाने आणि महादेवाने दिलेली भविष्यातील यशाचे संकेत असतील. या संकेताकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. व्यापारी वर्ग विशेष लक्ष द्या. जर तुमचा व्यवसाय गेले काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तोट्यात चालला असेल किंवा नवीन ग्राहक मिळत नसतील तर 17 ऑगस्ट नंतर व्यवसायात अचानक प्रचंड तेजी येईल. नवीन क्लायंट्स, मोठ्या ऑर्डर्स आणि नवीन पार्टनरशिपच्या डील्स स्वतः तुमच्याकडे चालून येतील. तुमचे सर्व बिझनेस रणनीती या काळात 100% यशस्वी ठरतील. कोर्ट कचेरीचे खटले, घरातील जमिनीचे वाद किंवा मालमत्तेची खरेदी विक्रीत अडकलेले कामात आता अचानक मार्गी लागेल. गेल्या कित्येक वर्षापासून थांबलेला प्रॉपर्टीचा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे अत्यंत दाट संकेत आहेत, ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे किंवा ज्यांना कामाच्या निमित्ताने परदेशी प्रवासाची इच्छा आहे त्यांचे कागदपत्राची सर्व अडथळे दूर होतील. हा प्रवास केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून तो तुमच्या संपूर्ण आयुष्याला आणि करिअरला एक नवी वळण देणारा ठरेल. घरामध्ये वारंवार होणारे आजारपणे, कारणाशिवाय होणारे कलेश आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू संपेल. घरातील वास्तू ऊर्जा अत्यंत सकारात्मक बनेल आणि घरात समृद्धी, शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल, ज्यामुळे घरातले सर्व सदस्यांची प्रगती वेगाने होईल. मीन राशीच्या लोकांनी अंतर्ज्ञान शक्ती 17 ऑगस्ट नंतर अत्यंत तीव्र होईल. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, तो खरे बोलतोय की खोटे, किंवा भविष्यात काय घटना घडणार आहे याचा अंदाज तुम्हाला आधीच येऊ लागेल. तुमच्या शक्तीचा वापर योग्य निर्णय घेण्यासाठी नक्की करा. उत्पन्नाचे नवीन आणि अतिरिक्त स्रोत निर्माण झाल्यामुळे तुम्ही तुमची जुनी देणी, बँक लोन आणि कर्ज वेगाने फेडू शकाल. डोक्यावर असणारा आर्थिक ताण संपून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. जे काम गेले 5 ते 10 वर्षापासून अडकून बसले होते तिथे, जिथे तुम्ही हात घालत होता तिथे अपयश येत होते, तेच काम आता अवघ्या काही दिवसात सहजरित्या पूर्ण होईल. भाग्याची आणि नशिबाची 100% साथ या काळात तुम्हाला लाभेल. मंडळींनो, सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा खुलासा, या काळात तुमच्या आयुष्यात अशा एका नव्या व्यक्तीचा किंवा मार्गदर्शकाचा प्रवेश येईल जो तुमचं भविष्य उजळवण्यासाठी मोलाचा ठरेल. ही व्यक्ती तुम्हाला व्यवसायात, नोकरीत किंवा वैयक्तिक आयुष्यात योग्य दिशा दाखवून यशाची शिखरावर पोहोचेल. ताईंनो, दादांनो, हा सुवर्णयोग जितका फलदायी आहे ना, तितकाच काळजी घेणं देखील गरजेचं आहे. जर तुम्ही खालील चुका केल्या तर हा योग निष्फळ ठरू शकतो. ताईंनो, दादांनो, 17 ऑगस्ट नंतर तुम्हाला मिळणारा पैसा, नवीन व्यवसाय प्लॅन्स किंवा यश याबद्दल घरातील किंवा बाहेरील लोकांजवळ अजिबात बडाही मारू नका. नजर लागण्याचा प्रभाव या काळात खूप लवकर होतो. मंडळींनो, संध्याकाळच्या वेळी घरातील मुख्य प्रवेशद्वारावर आणि तुळशीजवळ अंधार ठेवू नये. तिथे दिवा नक्की लावा. कोणाकडूनही मोफत काळे कपडे किंवा जुन्या वापरलेल्या वस्तू भेट म्हणून स्वीकारू नका. श्रावणामध्ये शनिवार आणि मंगळवारी मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळा. श्रावणमध्ये पूर्ण महिना मद्यपान किंवा मांसाहार अजिबातच करू नका. आता काय करावं? दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा. सकाळी किंवा संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर सर्व खोलीमध्ये दाखवा आणि रोज 15 मिनिटे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जप शांत बसून करा. आता मंडळींनो, आता वेळ आली आहे त्या अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त उपायाची, जो मीन राशीच्या लोकांसाठी या श्रावणामध्ये साक्षात रक्षा कवच ठरणार आहे. हा उपाय कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळींनो, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका. मंडळींनो, तांब्याच्या तांब्या शुद्ध पाणी भरलेला तांब्या घ्या. 1 कच्चं गाईचं दूध घ्या. 7 अखंड काळे तीळ, 1 ताजं बेलपत्र जे कुठेही तुटलेलं किंवा कापलेलं नसावं.
17 ऑगस्ट नंतर येणाऱ्या सोमवारी किंवा श्रावणातल्या कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. तांब्याच्या तांब्यात भरलेल्या शुद्ध पाण्यात ते 1 चम्मच कच्चे दूध, 7 काळे तीळ आणि बेलपत्र टाका. जवळच्या शिवमंदिरात जा. उत्तर दिशेला तोंड करून उभे राहा. अगदी हळुवारपणे ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा, म्हणजेच की अभिषेक करा. जल अर्पण करत असताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळेस जप करा. जल अर्पण करून झाल्यानंतर शिवलिंगाच्या खाली वाहणाऱ्या पात्रातून जलधारीतून थोडेसे तीर्थ आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर घ्या. ते तीर्थ सर्वात आधी आपल्या कपाळाला, नंतर गळ्याला आणि हृदयाला लावा. त्यानंतर महादेवासमोर बसून दोन्ही हात जोडून डोळे मिटून ही प्रार्थना करा. हे महादेवा, हे शंभू, माझ्या आयुष्यातील सर्व अदृश्य अडथळे, शत्रूची बाधा, भीती आणि गरिबी दूर कर आणि या 17 ऑगस्टच्या महासुवर्ण योगाचा मला पूर्ण लाभ दे. हा उपाय सलग 11 दिवस किंवा श्रावणातील उर्वरित प्रत्येक सोमवारी नियमपूर्वक करा. तुमच्या आयुष्यात असे अकल्पित चमत्कार घडतील ज्यावर तुमचा स्वतःचा विश्वास बसणार नाही. जर तुम्हाला साक्षात महादेवावर आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योगाचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.